मनीषा वयाची 40शी ओलांडलेली, पण तिला पाहणाऱ्याला तिच्या वयाचा अंदाज बांधणं अशक्य होतं. जणू निसर्गाने तिचं सौंदर्य त्या एका वळणावर खेळवून ठेवलं होतं. कामामुळे आलेलं शरीराचा सुडौलपणा आणि गव्हाळ रंग आणि डोळ्यात असलेलं एक प्रकारचं आर्जुवी ओढ. ती जेव्हा शेतातून चालायची तेव्हा वाऱ्याची झुळूकही तिच्या रूपाने सुगंधित झाल्यासारखी वाटायची. पण या रूपाच्या मागे एक भीषण वास्तव्य होतं. तिचा नवरा अति दारूमुळे वारला होता. मागे 2 लहान मुलं आणि संसाराचा गाडा सोडून गेला होता. पदरात 2 मुलं असताना गावाची आणि भावकीची नजर तिच्यावर वाईट होती. भावकीतले लोक तिला आधार देण्याऐवजी तिचं चारित्र्य कसं खराब आहे याच्यात चर्चा करण्यात धन्यता मानायचे. गावातील तरुण पोरं तर तिच्या वाटेवर नजर लावूनच असायचे. पण मनीषा स्वाभिमानी होती. ती कुठनाकडेच भीक मागायला गेली नाही. योगायोगाने ती आमच्या शेतात कामाला आली आणि तिथेच आमच्या एका नव्या नात्याची सुरुवात झाली. सुरुवातीला ती फक्त एक मजूर म्हणून कामाला यायची, पण तिच्या कामातील प्रामाणिक आणि तिची ती शांत नजर मला अस्वस्थ करायची. एके दिवशी दुपारी पाऊस आला. शेतातील सगळे मजूर सैरावैरा पळाले, पण मनुष्या जवळच असलेल्या आमच्या जुन्या लाकडी झोपडीच्या आडोशाला उभी होती. मी तिथे गेलो आणि तिला आत बोलावलं. ती पूर्ण भिजली होती. तिचं ओलं लुगडं तिच्या अंगाला एखाद्या वेलीसारखं चिटकलं होतं. कपाळावरचे पाण्याने थेंब तिच्या गालावरून ओघळत होते. मी तिला कोरडा पंचा दिला. पाणी पिताना आमचे हात एकमेकांना स्पर्शले. तो स्पर्श साधा नव्हता. त्या स्पर्शाने तिच्या डोळ्यात दाटलेलं कित्येक वर्षांचं एकाकीपणा बाहेर आलं. मालक, या जगात कुणीच आपले नसतं हो, ती रडत म्हणाली. मी तिला हातात घेतला आणि तिला जवळ ओढलं. त्या क्षणी बाहेरच्या पावसाचा आवाज, आमच्या श्वासांची गती एक झाली. मनीषाने प्रथमच एक सुरक्षित मिठीचा अनुभव घेतला होता. तिने आपले हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि ती माझ्यात विरघळून गेली. त्या दिवशी त्या झोपडीत आमचा लपंडाव सुरू झाला. त्या दिवसापासून आमचा एक शिरस्ताव झाला. दुपारी जेव्हा शेतात शांतता असायची तेव्हा मनीषा हळूच काम आहे असं सांगून झोपडीत यायची. ती झोपडी आता आमच्यासाठी एक झालं होतं. तिथे ना गाव होतं ना भावकीच्या टोमण्यांची भीती. मनीषा आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. ती जेव्हा झोपडीत यायची तेव्हा तिच्या केसात मोगऱ्याचा गजरा असायचा. तिची ती 40शीतली काया एखाद्या नवनवरीसारखीच मोहरलेली असायची. तिने मला अशा एका सुखाची चव चाखवली होती की मला आता शहरात जावंसं वाटत नव्हतं. ती माझ्याकडून अशा काही गोष्टी करून घ्यायची की मी पूर्णपणे तिचा गुलाम होऊन जायचो. कधी ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून तासनतास जुन्या गाण्यांच्या ओळी गुणगुणायची, तर कधी तिच्या त्या मखमली स्पर्शाने मला बेधुंद करून टाकायची. ती माझ्याकडून तिचं कौतुक करून घ्यायची. तिला हवी असलेलं ते छोटी छोटी सुख ती माझ्याकडून हट्टाने पूर्ण करून घ्यायची. मालक, आज माझं मन खूप भरून आलंय असं म्हणत ती माझ्या मिठीत विसावायची आणि मग पुढचे काही तास आम्ही दोघं एका वेगळ्या जगात असायचो. भावकीचे लोक आजही तिच्याकडे वाकड्या नजरेने बघतात. तिला नावं ठेवतात, पण मनीषाला आता त्याची फिकीर उरली नाही. कारण तिला माहिती होतं की या शेतात माती सारखं भक्कम असा एक आधार तिला पाठीशी उभा आहे. तिची मुलं आता चांगल्या शाळेत जात होती. तिला घरातली चूल आता आनंदाने पेटत होती. लोक म्हणायचे, मनीषाच्या चेहऱ्यावर आता हे नवं तेज कुठून आलं?
त्यांना काय माहीत की हे तेज त्या झोपडीतल्या त्या गुपित प्रेमात आणि समाधानाचं आहे. आजही जेव्हा ती शेतातून डोक्यावरून टोपली घेऊन चालते आणि जाताना माझ्याकडे बघून एक चोरट्या कटाक्ष टाकते, तेव्हा मला त्या झोपडीत प्रत्येक क्षणाची आठवण येते. आमचा हा रोमॅन्स, एक प्रेम त्या शेतातील पिकांसारखं रोज नव्याने बहरत आहे. ती फक्त माझी मनीषा नव्हती, ती माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर रोमांचक वास्तव होती. आजही आमची ती झोपडी, तो मातीचा सुगंध आणि मनीषाचा तो उबदार स्पर्श हे माझ्या जगण्याचं एकमेव कारण आहे.